आपला बिल वाटतं आमच्याकडे. काय रे बाबा, काय झालं असं काय बडबडतो? ओके सुने? तुझी लस इलंय रे. ये बाई ये, तुझीच वाट बघी होतो कधी येतस ती. अरे तुझी औषध बघून दिलंय खाली रे. 4 घरा फिरान तुझी आता आमच्याकडे येईल. कोणाकडे नाही जाणार हा, तुझ्याशिवाय कोणाकडे नाही जाणार. आता माका माहितीच काय आहे तू आमच्याकडे फोन येतं. वरती आहे देता म्हणून येतो. होय होय खबर आमच्याकडे चालतात ना तुका. मी तर ये, मी खबरी औषध सांगत येतो. बाबा, एक काम कर तू. तू बाहेर पडी जाणार. होय होय बरं एक काम कर आई आता ये तू बस मी जरा जाऊन येते जरा. डोक्या माझा दुखाक लागला बायकोन ना डोक्या माझा फिरवून टाकले. अरे बायका कशा करतात? या बसा बसा. काय केलं तुम्ही? असं काय करता यो? कडकडान गेलो. काही नाही हो, तुम्ही बसा. बरोबर असताना. हो आणि लंगडताय कशाला एवढे? हे बाय काय सांगा यो? पण सासू काही गेली आधी. आहेत आहेत बसा. असा ना हो ना म्हणजे हो तो प्रसाद या टायमाक लय दिली आम्ही. काय काकी वेळ लागले काय? काकांना काय वेळ लागले काय? किती लंगडताय तुम्ही? अगो बाय आम्ही दोघं वाईट येणीच असो. आम्ही अनाडी माणसा शिकलो नाही ना. अनाडी लवलो म्हणून संसार सुखातो झालो. शिकलो असतो तुमच्यासारखी तर संसार सुखातो झालो नसतो. आता तुम्हीच बघ शिकला सवरला म्हणून नोकरी धंदो करतास. आई गे लय दुखता नोकरी धंदो करतात हा म्हणून तुमका घरात लक्ष देऊ केळ नाही तुमच्याकडे. आमच्या टायमात कसा होता माहिता, घरात 10-15 माणसं असायची. घोरा पोरा शेती भाती त्याच करण्यात येळ घेऊ. तेव्हा माणसं आमका ना माणसं असा भरपूर असा लागत. आता किती माणसं असली तरी तुमका वाईट वाटतं हा त्रास होता नकोशी वाटतं हा काय करताला हा काळानुसार बदला घडावाच लागतो. बसा तुम्ही, मी आईना पाठवते. काय सांगतलं एका म्हणता काळानुसार बदला करू पण माणसा नित्य पण माणूस गाणा होऊ नये ना. औषध आश्रमात टाकेपर्यंत जन्म दिला ना त्या माऊले तिका जर आश्रमात टाकला तर तुमका शांती मिळत काय त्या औषधापासून का टाकला ही आजकालची पोरा यांका माणूस नको गे आई यांका फक्त माझो भो आणि मी म्हणजे आम्ही नाही हा त्याचो भो आणि ती बोल बाकी कोण नको हा काम हाय रे ऐकलं तू काय नाही हा मी काय नाही तुला काय नाही बोलत होतोय. तुम्हाला निशिरा पांडे ये तू काय करी होतो? काय नाही वाईट बसलं. हा बरं असं. आई गे काय गे बरं नाही वाटणार काय? नाही नाही बरं असं. बरी असं ना बरं असं. तू ये जा. पाय दुखवतो त्याचं काय? अगे तर दुखणं काय रोजचाच असा. आता तास घेऊन बसलोय तर कसा चला होयतो. हे बाहेर जाताना मला सांगान गेलो हा. होय दुसरीकडे गेलं घरातून बाहेर तर दुसरा पगार मोडून ठेवतो. काय करतो रे या माणसा हा अगे वाईट तरी त्या भावात घाबार. अगे घाबरतय गे घाबरतय खूप पण मी दाखवूनही नाही दाखवले तर आणखी समजलं पण ना मी त्यांना काय सांगणार नाही गप्पी पळा नेते ते बाहेर गेले का मी पळा नेते हो पण काय कर माका सांग आता तुझ्याशिवाय मी कोणाकडे जातय का हा? कोणाकडे नाही. सगळी हो. घरात फिरायला येतात मी. आणि मी कोणाकडे गेलंय ना तर तू काय कोणाच्या घरात काय होता कोणाच्या काय होता आता कसं सांग कोण सांगतला हो ता तुका आधी खराब व्हाया ना. त्यात तर माझा कोण एक असा होय. लय दुखता रे अगे पण त्या पायासाठी डॉक्टर कडे जाणार होतो त्याचा काय झाला? अगे काय झालं माहिता घरातून बाहेर पडलं हा. 4-5 पावला चाललं वाटे तो गाड्यांचो आपलो तो अनु हो हा. तो भेटलो मनात लागलो सावतीने खय चाललं तर म्हटलं बाबा डॉक्टर कडे जाते रे लय पाय दुखतात लय लय त्रास म्हणतात कसली रोज रोज डॉक्टर कडे धावतं मी तुका एक उपाय सांगतोय कसो उद्या म्हणता शुक्रवार असा एक कोंबोनी नारळ घेऊन ये तुझ्या अंगावर मोळून टाकूया बघ कशी खणखणीत कलकलच कळकलच ती पुन्हा तुला बराच झाला ना अगे सोमे काय स्वस्त असत आता किती 700 आणि 800 रुपये झाले. अगे पण घरात तो देतलंय का इकडचं घेऊन देतलं डॉक्टरला खूप
पैसे माझे जातले हा त्याच्यापेक्षा ह्या स्वस्त ना आणि तो गेलो त्याच्यात बांधकान मी आता माझ्या घराकडे वळलो बघतोय तर काही ना काय झालं समोरून तो खालच्या वाडीत लोक बाबलो माहिती ना तो तुझी त्याचा काय झालं? जिपुरो त्याचं काय झालं अगे तो काय झाला माहिती माका वाटला तो असो गाडी चालू होतो माका वाटलं वाकड्यामध्ये तो येता समोरून म्हणून मी वाट थांबलोय बघतोय जवळ येईपर्यंत बघतोय तो का जो जिप्रो बाबल्याचं जीप आणि त्याच्या पाठी एक पोरगी होती ऐकलं दाखवतोय तरी गंमत काय दाखवतो काय बघ 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 अरे काय दाखवतो थांब तरी ती पोरगी ना ढो असो गाडी चालू होती आणि ती पोरगी अगे 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 थांबते अगे नीट जाऊ घे तुला दाखवतो दिवो अगे काय तर मागाचा काय पॉली चालू आपले रस्ते तरी तसे होय ना बुलबुल बुलबुल रस्त्यांका हे मोठे मोठे खड्डे हळसून गाडी येतं हळसून गाडी येतं हळसून येतं हळसून येतं याची गाडी जाऊन कुणीतरी धडकली किंवा त्या खड्ड्यात पडलो तर कितक्यात पडा ओके माझ्याकडे मोठो मोबाईल नाही म्हणून नाही तो फोटो काढून त्याच्या बापाशी तर दाखवणार सुट्टा सुट्टा लोकांच्या पोरांका नावा ठेत फिरता याचा पोर काय करताय हो अगे आजकाल कोणाच्या पोराचं हसा नाही सगळ्यांची पोरं सारखीच असतात पण त्याचा कोण सांगा होयचं हे काय माझे हे माणूस माका काय करू एकदम ह्या हरी बसला भावजी मी त्याका बोलवलेलं तू बोलवलं तुला ठीक आहे अगे ह्या घरातून बाहेर पडायला लागलं माझ्या काळजात नुसती धडकी मारता अगं जगात खरं आग लावून जाता काय समजणार नाही लोक नुसती घाली घालून पण लोक घेतो चला ते घरात मला सांगत तुम्ही बोलवलंय त्यांना तिने बोलवल्या म्हणून तू येतो ठीक आहे तिने बोलवल्या म्हणून चल आपल्या घरात हो, रोज बोलवता बोलवले ते बाई. तो टेमका तगडा अजूनही गाडी घालता चल लवकर हो ते सवयच असा ते का नवीनची हा रोजचा जमा माहिती आहे टेमकाच बसलो तू येत बसला चल औषध नाव दिलं इथं लाव लाव बरं वाटलं चल आता चल लवकर तुका हा येता येता चला झपला नाही पाय पाय उचल काय काय येतंय गे हो रे. काय केलं काळजी घे गे होय गे येतंय येतंय शिरा पडली की तो काय स्वभाव काय बदलाच नाही जाऊन येतात माझ्या बाईची देखी फोन करतोय अरे देवा हॅलो हा बोल बोल बरं असं ना हा माझा आवाज पाय सर्दी झाली होय होय आणल्या औषध हा उद्या येतो ये ये सकाळी हा ये बघते वाट बघते तुझी ये लवकर हा ये ठेवतोय ठेव हा झाल्या का साड्या करून जाऊन राहायचं ना थोडे दिवस लेकीकडे मग कसले सारे केले बाय हा म्हणजे काय बोलवर सुद्धा बोलायचं नाही असाच म्हणायचा तुका हो असंच समजा नुसतं लेकाला त्रास द्यायचं ठरवलंय तुम्ही कसलो त्रास दिलोय का तरी सांग आता तुका वाटत असाल मी जाऊन पाहुण्याकडे रवात लेकीकडे जाऊन रवात आताच सांगायला ठेवतोय मी माझं घर सोडून जाऊतोय रे पाहुण्याच्या दारावर राहा तुम्ही इकडे एक दिवस मीच हे घर सोडून जाईल म्हणा मायले आणि लेकाच्या संसाराची कशी वाट लागते ते बघत बसा अगे काय झाला अरे आलात तुम्ही हो. काय नाही हो आईना बोलत होती कंटाळा आला असेल तर जाऊन राहा थोडे दिवस लेकी होय गे तुका कंटाळलो कंटाळ आहे काय तो आपल्या घरात हा मग मी आपला मस्त मजेत असेल असाच मस्त राहायचा मजेत राहायचा खायचा प्यायचा आणि फक्त आराम करायचो काय लागला तर माका सांग मी असं बरं तू बस मी जरा जाऊन येते आतमध्ये हा बसा बसा मजा करा तुम्ही देवा पांडुरंगा त्यांना चांगली बुद्धी दे चोपतोय आता काय करतो डोळं लागतं काय बघतोय काय चोपतोय
आई म्हाका सांगले दूध वचून जायचं पुरा दूध वचून जायचं बोलले आता हे लाटणी घेऊन मला पाठी लागली त्याच म्हाका खायचा ठेवला नाही थांब थांब बघते तुला मी काय करते. थांब. मुद्दाम करतायत काळचा राग काढतायत वाटतं नुसती सगळीच कामं मी करते. आई ये आई ये आई काय झालं हे काय झाला बायका केला नाही हा? काय झालं आता हा? रात्रभर माझं डोळं लागलो नाही आणि आता वाईट डोळं लागलो तर ह्या आवाजात माझा डोक्या उठला हा? अगे बाय तू आराम कर तू झोप झोपतलं का डबो नको करू अगे तो रावण दे डबो तर आम्ही बघतो काय करूच आता करा करा आराम करा मी घरची पण कामं करते आणि ऑफिसची पण कामं करते. म्हणू काय बोलतस या हा आई आधी माझी हो बरोबरच बोलते काय नाही सगळी नाटकं करतायत त्या. अगो आज तिने एक दिवस दबो नाही केलं तर काय झालं वाईट तिका बरा नाही वाटला म्हणून ती झोपान रवली हा तिका मुद्दाम नाही करला तुम्ही गप्प बसा मला माहितीये सगळी नाटकं आहेत त्यांची तोंडावर एक आणि काय सगळं एक वेगवेगळं म्हणू आहे त्यांचं. काय बोलतोस तू या आई आधी माझी मी काय बोललंय ना तर सांग सरळ गोवा तुझ्या पुढे काय सासूपणाचा आवाज आहे लेक घरात नसलं की बरं तोंड चालतंय यांचं. काय बोललंय तुझ्यासारखी माका नाही सवय याक बोलायचं आणि दुसरा एक सांगायचा हो माहितीये काय तुम्ही ते हो पाठसून एक बोलायचं आणि पुढसून एक माका सवय नाही सांगायला ठेवतंय हा माहितीये गबरावा गे काय चाललं तुमचा रोजचा नुसता सगळा घरात वाय शांतता नाही कंटाळा येलो माका नुसतं घरात येऊ मी चाललंय काहीतरी तुम्ही कशाला जाताय ह्यांनाच पाठवा आश्रमात. बनू काय बोलतास या परत बोललास का तू हाकवा घरात ना तुम्ही ह्या म्हातारीसाठी आज माझ्यावर हात उचलला आता बघाच मी काय करते. दादा चल काय फरक पडणार नाही माका अरे बाबा त्याच्यात काय केलं हा? तू गबरव हे का तू मध्ये पडलं आम्ही काय तर बघलं असतो ना तू गबरव आहे तुका समजता काय बोलता आता माका समजता म्हणून आजपर्यंत घबरवलंय बस तू खाली तू कशात मध्ये पडलं मी काय त्याच्या का समजावून सांगलं असतंय तू घबरावाचं होतं ना अगो बाय तू काय केलं ऐका सोडा मला. अगो थांब हेच हवं होतं ना तुम्हाला आता बसा मायरे. अगो जाऊ नको बाय अगो माझं पोरगे घेऊन जाऊ नको अरे बाळगे थांबव नाही का तू बसलं काय गबरव जाऊन दे त्याका लय नाटका करता आता त्याची अशीच नाटका चालू आहे बरेच दिवस झाले बघतोय त्याका मी या हा नुसता आईच्या मागे लागला नुसता हा त्याच्या मनात काय काय समजणार आहे आश्रमात ठेवायचा म्हणता बघतोय का काम आश्रमात ठेवतोय का हा आश्रमात काय हा आई आती माझी आश्रमात कशा जातली ती चल आता पण जाऊ झालं उशीर होता कामाला जातोय बघतोय काय करतो पण ह्या माझ्याकडनं काहीतरी चूक झाली वाटता बघतोय चल काहीतरी निसर्गच आहे आता काय झालं कोण काही गेलो काय काम करतोय का काय झालं काय झालं तुमचा हे पत्नी अरे काय झालं बाबा
अरे बोला काहीतरी कोणीतरी वहिनी. काय सांगायचं आता अगं वहिनी, ये झालं बाळ. काय? बोल काहीतरी बोल काय झाला काय झालं माहिती आहे? ये ए बाळगे अरे तू तरी बोल काय झालं काय काय कधी? सांग? हा बघ आता माझ्या नीर धरवत नाही बाळ काय का सांग लवकर काय झालं? अगे माझी सून गेली गेली रे कर्मा आता कसं रे झालं रे ए देवा आता काय कसं उठवलेलं बांधायचं आमचं रे झालं, सांगितलंच नाही. काय पण काहीतरी दे रे पण काय करतो आता कोण देतं ना बघायचं कोण बरा होता गे काय कोणा होता पण बरा होता गे देवा रे असं कसं रे केलं त्याचं वय तरी होतं काय रे माका तरी उचलून घेऊन जायचं होतं अगे तशी नाही रागान मायरा गेली या शिरारे पडायचे रागात मायला केली आहे ना मग मी जाते तसं येत ना त्याचं तरी आता कशा प्रवाह या हा? तो तसो तुमची तोंड बघून मला वाटलं काय झाला की काय मोठा हा शिरा पण हो चला हो काय बघत राहलास तुम्ही हा आणि परत द्या बघ अशी रवान ए बाळग्या चल. काहीतरी काम करून बघ होतो तो कसा लोक चल. म्हणून काय काहीतरी झाला अगं चल तू चल. काय कशी राहली आहे बघा बसा भेटळो लावलो भाऊजीनु भेटळो अरे छान गे, छान गे. काय केलं ते? छान गे, बघा बघतोय माहिती. चल तू. या आहे ते, गेलं. गडबड झाली वाटतं माझ्याकडनं चल बघतोय भाग्या तू खय जातो बाबा आता ए भाग्या तू खय जातो मी ना कामात जातलोय आणि डायरेक्ट मनुकडे जातलोय त्याका घेऊन येतोय गे माझ्याकडनं ना माका वाटता काय ती ना चूक झाली आहे. रागात गेला पोर आणि ते काय घेऊन तुझ्याकडे बघले ना की लय वाईट वाटतं माका हा? जाते हा थांबा जा त्याला समजावून सांग आणि लवकर घेऊन ये तू कामावर नाही गेलंस तरी चलत पण आधी त्याच्याकडे जा जाते घेऊन ये होय माका दिसतात लोक खोर तुझ्याकडे बघून मी या जाते लक्षात ठेव होय त्या पोरग्यात पण घेऊन ये सोनिकात पण घेऊन या त्या पोरग्याचा बिचाराचा काय आहे हा? त्या पोरग्यानं तरी काय केलं ना चला येतोय आम्ही हा तू काय टेन्शन घेऊ नको गे हा तू नको टेन्शन घेऊ बघतोय मी काय ता आहे तू व्यवस्थित राहा हा मी येतोय लवकर ये. संध्याकाळी बघतोय आणि घेऊन ये त्या का व्हायचं आधी बघते आधी येता काय नाही येतं त्या का मग समजावून मी येता होय. मला चल हा समजावून सांग आणि हा लवकर ठीक आहे चल लवकर ये रे होय होय 4 दिवसानंतर पुढे काय करतो 4 दिवस झाले अजून येली नाही बाग्यान माका सांगले जातय नी घेऊन येतय अजून इलो नाही आज तरी येता का काय माहिती काही दिसणार नाही दिसणार वाट बघून बघून माझे डोळे सुकले काय करू घर खाव घेता पोरग्या नाही घरात माणूस नाही काय करीन सारखे वाटणार नाही काय करू कसा रवा ह्या घरात हे देवा दत्त गुरु ते का बुद्धी दे रे वाट बघून बघून मला थकाट झालं बघ्या ए बघ्या हो काय भाऊ काकी संतोष मी या सांगतो होय
काय बरा नाही काय? काय रे बाबा बरा आता डॉक्टर कडे जाऊया. नाही ना गोळी वेळी संपली हत. नाही असं ते काय काय झाला? टेन्शन मध्ये असत ती. हा? काय सांगा तू काय झालं तर सांग तरी. काय सांगा आणि कसं तुला सांगतलंच तेव्हा का समजताला. हा? सांगा काय झाला? सांग सांग सांग. बारग्याला माका आधी फोन नाही केले. काय नाही केले नाही केले. अरे माझं माहिती फोन केले कसं काय झालं? रडा नको. अगे मी तुमच्या घरातच असं. सांग सांग काकी. रडा नको. काय झाला का सांग माका. अरे कसं सांगा तू काय झाला तरी सांग सांग. सांगतलंच तेव्हा का समजताला ना. सांग काकी. हे सांग. नाही रे मग सांग सांग सांग. काय झाला? रडा नको. पहिला रडायचं बंद कर. मी असं आहे ना. हा मी तुमच्या घरातलोच ना गे. हा लहानपणापासून मी तुमच्याकडे येतोय. मग सांग. म्हणजे सगळ्या सुखदुःखात तुमच्या मी सहभागी असतोय ना. सांग तरी काय झाला. सांगा सांग सांग सांग. अरे माझ्यावर सूर बाग्याचं निघाला सुनेचं भांडण होय वाईट त्या दिवशी माझं वाईट पारो सुटलो होय काय. मी आई मध्ये तोंड घातलंय हा बाग्या कै लागलो काय चिडलेला होता बाग्यांच्या काय मारले ना रे अरे मागचा म्हणे होता. तर काय सांगा ते कोणता लागलो हा. मारल्याबरोबर गेला रागात पोरग्यात घेऊन आणि बाग्यान मका सांगल्यान जातय कामावर आणि येताना घेऊन येते अजून येलो नाही रे रडा नको रडा नको. मी असं आहे ना. मी आता जातो एवढं सोमतो आणि त्यांना समजावून घेऊन येतोय. हा काळजी करू नको तू काकी. एवढं आता सोमतो जातोय आणि त्यांना घेऊन येतोय. होय रे बाबा हा? लय उपकार होते तुझा. घेऊन येतोय मी त्यांना. हो, तू हा? म्हणू मी तुला असं मी ना, तुला तू माझा काय खास होती? मित्र राहतो. ऐकतो माझ्यासाठी व्हायची होय वेळ जातोय काढून जातोय. हा आणि काहीतरी खा. तब्येत बघ कशी झाली आहे तुझी. हा येतोय. वाट लवकर ये रे होय येतोय येतोय काकी. हा लवकर ये रे बाबा. होय होय येतोय. एखादं घेऊन ये रे वाट बघतोय मी ये रे लवकर ये ये फोन केल्या संतोषने फोन केल्या अशा केल्यानं काय समाधान नाही मात्र बरंच वेळ झालो अजून येऊ नाही कसं काय तो एवढ्यात येऊ का होतो. बसा तुम्ही हो. तुम्ही फेऱ्या मारून ते लवकर येणार आहेत का भाऊजी. फोन करू काय त्याचा मी या एवढ्यात येऊ का होतो. काहीतरी नक्कीच काहीतरी कारण असताना महत्वाचं कारण असल्याशिवाय तू फोन करू नाही मला. रवू नको येऊ. बघा, आले वाटतं भाऊजी. दरवाजा उघडा जरा. भाग्या अरे काय मग? ये ये ये. हा? होय बरं काय झालं, आले? बरं झालं. असंच कर. बरं झालं, इलोस ना. बरं आहे ना? बस 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 बरोबर इलस ना. अरे दुकान पुढे गेलोय. होय काय का? लागली? हा. तुझ्या कसं असं? मी असं आहे रे बाबा बरोबर असं. बरोबर सर. होय होय तुमच्या घराकडे गेलेलो तेव्हा समजलास तुम्ही हय असाच म्हणून. मी तुका फोन करून कामात सांगलं कारण तुझ्या कामात माणूस बाबा. होय होय बरोबर बरोबर. अरे काय नाही रे वायच आहेच आणि ह्याचा तोंडात तोंड लागला आणि मी या उगरावलं ह्याच्यात हा कानपट्टीत दिलं एक लावून असा इला घर सोडून दिला त्याला नेऊ गेलोय काय येऊ बघणार आहे म्हणून हयच रवलोय. अरे तू माका एकदा तरी सांगायचा होता की तयच काय तर बघलं असतंय ना. आणि बहिणीवरती हात उचलता का म्हणे होतो आणि बहिणीनू
तुम्ही तरी माका सांगायचा होता तो संसारात म्हणजे भांडा लागता म्हणून एवढं टोकाचा निर्णय घ्यायचो. हो बाबाजी, ह्यावेळी थोडी जास्त चिडचिड झाली माझी. आता डोक्या शांत आणा, शांत विचार करा. पाहिजे तुझ्या सुद्धा विचार कर, तुमचा आऊस व्हायची नको. होय होय आऊस होईत असं काय बोलतो होईत ना, होईत जावा आणि तिची माफी मागा. ते पण ती माफ करीत आहे आमका. हे माफ करीत आऊसाती एक वेळ ना देव तुका माफ नाही करतो पण आऊस करी. आणि मी बघले तिची काय अवस्था झाली हा, नुसती काळजीच आहे तुमच्या ती माहिती हा. माका माका बघून ना ती एकदम रडकोडी पळतली माहिती हा. पण काय झाला ते सांगायला तयार नाही. मी खोदून तिका विचारलोय तेव्हा माका तिने सांगले आहे. तिची अवस्था बघून ना माझ्या लय वाईट वाटला रे. म्हातारपणी ना असे दिवस नको वाटतं का? अरे म्हातारपणच हो म्हातारपणच किंवा आपल्यासाठी मायेचो आसरो असता. अरे आपण पुढे म्हातारे होतो तेव्हा आपली पोरा आपल्या बरोबर अशीच वागली तर तिथं विचार कर बाळा. अरे आपण लहान होतो तेव्हा आई बाबांना किती त्रास दिला रे. त्यांनी आपल्या टाकल्याने काय तुला जीवा फार प्रेम केल्याने आणि त्यांची परिस्थिती सुद्धा नव्हती तेव्हा आपल्या भया नको त्या सगळ्या दिल्याने. आणि आता आपल्याकडे सगळं हा तरी आपण त्यांना सांभाळू शकत नाही, वेळ देऊ शकत नाही. म्हातारपण या असाच असता, कुरकुर असता. म्हणून त्यांना काय अनाथ आश्रमात टाकायचा. खूपच झाली बाबाजी यावेळी. चुकला रे चुकला आमचा. बरोबर होता ना. का जाऊ दे सगळा जाऊ काकीची पहिली माफी मागा तुम्ही. मी पण करीत काय रे माफ आमका. घरीच म्हणजे करतरी. चल चल जाऊया ना. हा चला थांबा चला. थांबा सांगतोय का नीट ऐका जरा तुम्ही सुद्धा. जेवढी कुटुंबात जबाबदारी बाईची असताना एवढी पुरुषाची असता. हाऊस असा दे किंवा बायको घरात कशी वागतात बोलतात त्याच्यावर बारीक लक्ष पुरुषाचं होयो. मग कोण चुकता कोण बराबरा ता समजता. हो सगळी गोड दिसणारी फळा गोड नसतं विषारी असतं. म्हणून संसारात सावध राहायचा. सावध तो सुखी. आणि संसाराचे दोन्ही पडले कसे समान होय. जर खाली वर झाली तर सगळा संपला. बरोबर बरोबर बोलतोस तू. हा चला आता जाऊया चला. आमची चूक झालेली. हा चला चला चल गं, चल चल जाऊया चल. चल मग घेते का पटकन. हा कधी जाय असा लागला माझा आईकडे जाऊ. चल चल. बरं झालं भाऊजी तुम्ही आलात ते. तुम्ही आल्यामुळे माझी चूक मला कळली. माझ्या मुलीची नाही तर ओढाताण झाली असती. बघा निश्चित जाऊन काही माफी नाही मागायची. कायमचा धैर्य राहायचा आणि परत मात्र घर सोडायचा नाही. नाही नाही, असं नाही होणार. हो समाजामध्ये असे आई बाबा आहेत की मुलांपासून ते लांब राहतात. त्यात मुलांना काय त्रास होता याचा विचार करणार नाही. हा? त्यांचा नाही पटला की ते वेगळे राहतात. त्यात मुलाची काय चुकी त्याने काय करायचं त्याचा प्रत्येक आई वडिलांनी याचा विचार करू गयो. समजला ना तुमका? हो होय समजला समजला. बाकी वाट बघता तुमची. मला तू इलोस तू बाबा. चला. चल 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 तू पुढे चल बाबा. कधी येते तुमचं चांगले घेऊन येतय म्हणून मी अजून नाही इली हो. बघतोय वाट वाट बघतोय आज येतोय मी हो तुम्ही चांगले म्हणून येतात काय बघतोय.
परमिनी ए परमिनी पोरगी इली? नाही गे त्यांचीच वाट बघतोय. करून देऊत ना नाही संतोषान सांगले घेऊन येतो. आज वाईट माका बरा वाटलं ना पोरगी येतली म्हणून. वाट त्यांचीच बघित बसलोय. मग येतो गेलो मित्र गेलो आता त्याचा मग येतो काही एक काळजी करू नको मी आता इलय ना मी बघतोय काय मी बघतोय काय पाय दुखत बाजूला आहो तुम्ही घे बघतोय थांब अरे चोडू आता चोडू गुड अरे काय नाव आता ते गो बाय ये बाळा ना आऊट वाट बघता गो आहे हे आहे अशी काय बसली दादा येईल आता किलो दादो. मी असं मी बघते काय बघ येत का काय. टाकून गेल्यापासून कशी अवस्था झाली आहे बघ वन नाही तोंडात घेऊ का हा कशी सुकली आहे बघ हा काय अवस्था आहे तुमका ना औषधी म्हणजे खेळून ना वाटता काय गो हा काय पोरा असं आता माझ्या मनात तुला काय काय हे तर तुम्ही तरी बघा तर तुम्ही नका तरी जाऊन दे तुझ्या पुढे जा माझ्या मध्ये येऊ तुझ्या नको. फिरत राहूनच का ते येतं ना लवकर मी माझ्या मैत्रिणीकडे येलोय ना मग तुम्ही मध्ये हे बघ येतं काय येतं ये बाय बघताय की वाईट थांब मी तू काय काळजी करू नको ये पत्नी काय झालं हा. ओके तू पाहिजे तो मित्र लंबू होतो ना. ओके दिसतो माका अगो येतो मी बघतोय तुम्ही वाच राहो याच्याबरोबर राहावं लागतं अरे! आता खैतरे बोलत आग्रह घे, घे. हे काकी, बाळगो इलो, बाळगो किलो. बाळगो इलो. हे आहे. माफ कर घ्या अरे. माफ कर माका अरे पोरं तुझा वाचली ना. त्या दिवशी बाईच माझा आहे तुला ती बाईच बोला की नाही होत बोला नाही होते तर बरं झालं असतं. ये बाय सुदे खाल्लं ना. हिला. ये बाय बघो या बघ. मला जागा इली ती. अगं तू काय माफ मागतं माफी कसली मागतं तू ह्या घरची लक्ष्मी असो. हा? तू काय सगळ्यांची होता तुझी सुटुकाच कळली ना. आता कसा माझा घर भरलेला झाला. आता माका लय आनंद लय बरं वाटलं ग माझं. मागे मला केलं रे इलंच तो. होय, होय. काय औषधी दशा झालेली बाबा बघवत होता मी आपला येईल वेळ काढून गो बाबा बारी तरी पण ये बाय बाबा काय कोण तरी पण याचा का बरोबर आहे ना? परत हागला म्हणजे आपलं धावते त्याच्या नाही मी आपला काय करी नाही रे बाबा मी काय आपल्या म्हणता प्रेमात एकटी पडलेली तुम्ही पोरं अशी करतात पण आता ना माझा घर भरलेला झाला. आता बरं वाटलं की ना अहो, हे घर म्हटलं की 4 माणसं होईल नाही तर त्या घरात उपयोग काय हा? आता त्या बिचाऱ्या संतोषने आणला म्हणून ठीक झाला हा नाही तर माता काय एवढा लांब जमलं नसता जाऊ तरी पण मी बघलं असतं. घेऊन येलं म्हणून लय उपकार झाले म्हणून माझा या घर दुकान समाधानाचं वाटतं. काकी, जेवढे प्रयत्न केले ना, ते मी केलं. लागते रे बाबा बाबा, ते लिहिलंय लागते थांब तुम्ही कायमचेच असे आनंदात राहा आता सगळे हा आणि परत कोणी घर सोडून जायचं नाही मात्र आता हा या बरोबर अशीच हसान खेळात आनंदात राहा समजलात का एकमेकाच्या विचारात राहा एकमेकात समजून घ्यावा आणि सुखान संसार करा ऐसर माझा मनात आपला काय नसता याचा सगळं असा ना सत्याचा असा सगळ्यांचे नडे त्याच्या हातात तो खेळवता आणि आपण खेळतो हा पण या कसा त्या खेळात प्रत्येकान आपलो खेळ प्रामाणिकपणे खेळावं रडीचो नाव खेळलो की संपला किती इस्टेट जमा करा काय त्याचा उपयोग नाही जाताना खाली आताच जाऊचा हा पण जा काय बरा वाईट कर्म करतालास का बरोबर मात्र येताला हा ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलं नाही आहे. येताना एक काळीच घेऊन यायचा आणि जाताना अनेक काळजात घर करून जायचा हे पाय माझे अरे बोला म्हातारी माणसा म्हणजे मायेचा आसरो असता अरे मायेचा आसरा असता तोच जपला तर संसारात आनंद होता होय, होय. या मात्र खरा असा संसारात आनंदी आनंद म्हाताऱ्या होता माणसाशिवाय घर भरलेला वाटणार नाही याच जरी असला तरी बाबा घर भरलेला मस्त आता माझा घर आनंदी झाला. हो असा आनंदात घर खेळा पाहिजे आज आनंदी आहे